लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांची तब्बल 79 लाख रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या मुख्य आरोपीला ओझर पोलिसांनी बिहारमधून जेरबंद केले. निफाड, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांकडून द्राक्ष माल घेतल्यानंतर त्याचे पैसे न देता आरोपी फरार झाला होता. अखेर तब्बल 300 किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी त्याला सुलतानगंजमधून ताब्यात घेतलाय. द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये अनेक शेतकऱ्यांकडून द्राक्षमाल खरेदी करण्यात आलाय, मात्र माल घेतल्यानंतर त्यांचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले नाहीयेत. निफाड, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील अनेक द्राक्ष बागायतदारांची अशाच पद्धतीने तब्बल 79 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. पैसे मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी एकत्र येत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आणि त्यानंतर ओझर, पिंपळगाव, बसवंत आणि दिंडोरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. काय विषय? नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एका आरोपीने फसवणूक केलेली होती. त्यांचे द्राक्ष विकत घेऊन त्यांना पैसे न देता बऱ्याच दिवसापासून तो पैशाची टाळाटाळ करत होता. त्याबाबत सर्व शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आमचे माननीय SP साहेब स्वामी सर यांना भेटलेलं होतं. स्वामी सरांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलं होतं की याच्यामध्ये एकदम कडक योग्य कारवाई झाली पाहिजे. त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांचा सर्वप्रथम ओझर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता, त्यानंतर पिंपळगावला एक गुन्हा दाखल होता आणि दिंडोरीला एक गुन्हा दाखल होता. असे एकूण 3 गुन्हे दाखल होते आणि सदर गुन्ह्यामध्ये एकूण 79 लाख रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं अद्यापपर्यंत निष्पन्न झालेलं आहे. त्यामध्ये 2 आरोपी यापूर्वी अटक होते, परंतु हा मुख्य आरोपी हा गुन्हा झाल्यापासून तो फरार झालेला होता. तर त्याच्या शोधासाठी काही पथके तयार केली होती आणि त्यानुसार तो नेपाळ या देशामध्ये गेलेला होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी अडचणी येत होत्या. तो नेपाळहून भारतात येण्याबाबत आम्ही त्याचं सगळं हे करत होतो. तो जसा भारतात आला तसं आमचं पथक तिथं बिहारमध्ये त्यापूर्वीच गेलेलं होतं आणि त्याचं साधारण 300 किलोमीटर पाठलाग करून सुलतानगंज, बिहार इथून एका कावड यात्रेतून म्हणजे पूर्ण खूप मोठ्या लाखभर समाजामधून त्याला तिथून ताब्यात घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापुढे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की कुठलाही तुम्ही जो माल देताल किंवा तुमचं जे द्राक्ष देताल तर तुम्ही शक्यतो सर्व व्यवहार रोखीने करावेत. कुणालाही क्रेडिट देऊ नये. फसवणूक झाल्यानंतर त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. यामध्ये आमचे पथकाचे PSI सैंदाने आणि 2 कर्मचारी यांनी तिथं जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. रिकव्हरी बाबत काय? आता त्याबाबत त्याची कुठं प्रॉपर्टी आहे, काय आहे, त्याबाबत आम्ही हे करतोय. आज त्याला आम्ही न्यायालयापुढे हजर करणार आहे आणि त्याच्या पोलीस कोठडीत रिकव्हरीचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. या प्रकरणातील 2 सह आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आलेली होती, मात्र मुख्य आरोपी हेमंत कुमार सिंग पोलिसांना गुंगारा देत होता. तो मूळचा बिहारचा असून नेपाळमधील बिरगंज येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान तांत्रिक तपासातून आरोपी नेपाळमधून बिहारमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ओझर पोलिसांचं पथक बिहारमध्ये दाखल झालं. आरोपीचा तब्बल 300 किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी सुलतानगंज गाठलं. कावड यात्रेमुळे सुलतानगंजमध्ये मोठी गर्दी होती. याच गर्दीत आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल 4 दिवस ठाण मांडलं. अखेर लाखो भाविकांच्या गर्दीतून हेमंत कुमार सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं. बोल, कुठले तुम्ही? किती नुकसान झाले? मी वावी ठुशी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझा 7.5 लाखाचा बाग दिला होता त्याला. हेमंत सिंग कुमार परफेक्ट मार्केटमध्ये काम करायचा हा व्यापारी. आमच्याकडे माल घेण्यासाठी आला. यांनी आम्हाला घेतला माल आणि माल घेतल्यानंतर 8 दिवसात पैसे देतो म्हटला, पण पैसे काही त्यांनी दिले नाही. माझे 5.5 लाखाची त्याच्याकडे फसवणूक झालेली. 2 वर्ष झालेली आतापर्यंत आणि आम्ही वारंवार त्याच्याकडे जात राहिलो. आम्हाला आज देतो, उद्या देतो, 8 दिवसांनी देतो असं सांगत राहिला. मग त्यांनी त्याचं गांभीर्य घेतलं नाही. तो उडाउडीची उत्तर यावं लागला. मग आम्ही पोलीस स्टेशन, पिंपळगाव पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट केली. मग त्या साहेबांनी आणि ओझर पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट झाली. ओझर कुलकर्णी साहेबांनी मग आम्हाला दिलासा दिला. त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी त्या आरोपीला पकडून आणलं. शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातनं जी
ओझर पोलीस स्टेशनने तक्रार ऐकून घेतली. द्राक्षचे पैसे, बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे व्यापारी घेऊन पळून गेले होते आणि त्यात सर्व शेतकऱ्यांनी तक्रार करूनही बी बरेच दिवस गेले. पण आज त्या तक्रारीला सर्वांच्या सहकार्याने, पोलीस डिपार्टमेंटच्या सहकार्यानं यश आलेलं आहे. आणि म्हणून अशा शेतकऱ्यांनी इथून पुढं जे आपल्याला द्राक्ष द्यायचे असतील त्या व्यापाऱ्याची चौकशी करून, शहानिशा करून, सगळ्या काही गोष्टी त्याच्या बघून आणि मगच त्याशी व्यवहार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक होती. शेतकरी कर्जातून आजपर्यंत बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतोय, पण असे हे व्यापारी लोक शेतकऱ्यांना भुर्दंड देतात, शेतकऱ्यांच्या लबाड्या करून, शेतकऱ्यांना फसवणूक करून करोडो रुपये घेऊन पळून जातात. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि म्हणून शेतकरी विचार करतो की आत्तापर्यंत सरकार काही करत नाही आणि हे गुन्हेगाराचे व्यापारी लोक म्हणून येतात आणि शेतकऱ्यांना फसवतात आणि शेतकऱ्याचं आतूनात नुकसान होतं. त्याच्यामुळे शेतकरी परेशान होऊन आत्महत्याच्या विचाराकडे जायला सुरुवात करतो. पण त्या दृष्टिकोनात कंप्लेंट केल्यानंतर आज आमचे ओझर पोलीस स्टेशन ग्रामीण, नाशिक ग्रामीणचे PSI, DCP हे यांनी असंख्य प्रयत्न करून ह्या व्यापाऱ्याला पुढं बिहारमध्ये जे गेलेला होता, पुढे यात्रेमध्ये, कावडमध्ये होता, असे त्या ठिकाणी प्रयत्न करून त्याला या ठिकाणी धरून आणलं आणि शेतकऱ्यांना जो दिलासा देण्याचं काम केलंय त्या दृष्टिकोनात खऱ्या अर्थानं या PI आमच्या ओझर पोलीस स्टेशनचे कुलकर्णी साहेब, नाशिक ग्रामीणचे काही DSP असतील ते असे सर्व सहकार्यांनी आमच्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला आहे. आणि इथून पुढे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही असे आपण सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. कुठलाही व्यापारी आला त्याला कसा माल द्यायचा, काय द्यायचा, त्याची शहानिशा 4 ठिकाणी चौकशी करून केली पाहिजे, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. आणि म्हणून ओझर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण PSI, DCP यांचे सर्वांचे आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने मी असे हार्दिक आभार मानतो. आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी इथून पुढं अशीच कोणाची फसवणूक झाली तर प्रयत्न करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं असे आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो. द्राक्षमाल घेऊन शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या आरोपीला बिहारमधून अटक झाल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. आरोपीकडून आणखी किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 79 लाखांच्या फसवणुकीनंतर फरार झालेल्या मुख्य आरोपीला ओझर पोलिसांनी अखेर बिहारमधून जेरबंद केल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.